लगेच हसतो माझ्याकडे बघून बोल बोल बघून. बोल 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 ना. काय आहे? काय करतो? आता शूटिंग काढते ना परत गप बसलं. भांडतच असते मग. हा ना शूटिंग काढतो तुझं. काय करतोय बाल? आजी शूटिंग नको काढू हा. बाल काय करतोय? शिवड्याचा आवाज ओळख येतो पोटात पण ना. शिव म्हणला का मम्मा लात मार ग, लगेच मारायचं. मला मार्ग शिकेली वाटते केली का करत. तर नाही इकडं आता सकाळ झाली आमची. एवढी डेंजर झोप नाही झाली माझी बिलकुल. आणि ना टाक्यात एवढे डेंजर दुखू राहिले. आणि मम्मी ना बाळाला बघते. मम्मीची पण झोप नाही झाली, कोणाशीच नाही झाली तसं राहायला गेलं तर. आणि ना मिस्टर गेले नाश्ता आणण्यासाठी. म्हटलं काहीतरी खाऊन ना टॅबलेट घेऊन टाका म्हणजे टाके थोडे कमी होईल. शिव खाते बिस्किट. चालली आमची स्ट्रगल लाईफ हॉस्पिटलमध्ये. मिस्टरांनी इथं पोहे आणले नाश्त्याला. तिकडे शिव झोपले म्हणतो कंबर दुखते. शिव झोपलाय तिथं म्हणतो कंबर दुखते. मम्मी बसली बाळाजवळ. अशी आमची सकाळची रुटीन आहे हॉस्पिटलमध्ये. पार्सलचे अजून आम्ही. आजी माग बघ. गे बाई कवले उन्हात धरले आम्ही. बालाला कवले उन्हात धरले. अशी करतो आम्ही. अशी होऊन घेतो अशा. बघ मी कसं बसलो. आजी बघ ना मी कसं बसलो. आणि इथं बसले आता कोवळ्या काय तर इथं मम्मी ना बाळाला कोवळून देते आणि बसले बाहेर. आम्हाला थोड्या वेळाने डिस्चार्ज पण भेटणार आहे. काल डिलिव्हरी झाली. शिव तुझं नाव आहे ना शिवाय. मग याचं इकडं स्कूल पाठीमागं. तुझं नाही. तर ना आमचं हॉस्पिटलचं सेकंड डे होता आणि आम्हाला डिस्चार्ज देणार होते पण नंतर कॅन्सल केलं कारण बाळाचे रिपोर्ट करायचे होते. आणि ते ना मी बाळाचा हातात घेत होते. ते एवढं छान फिलिंग येत होती ना. आई होणं असं वेगळीच जागा वेगळीच फिलिंग असते. आणि इतका क्यूट आहे ना माझं बाळ. आणि आणि ना माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. आणि टिचेस पडले ते खूप जास्त दुखतात. तुझा आवाज ऐकत आहे. आता आम्ही ना पेशल रूममध्ये आलो आहे. पण खूप छोटी पण. आणि आधी नॉर्मल पेशल रूम नव्हती भेटत. जनरलमध्ये मागच्या वेळेस भारी होता. सपना मी एकत्रित होते ना मग तिथं आम्ही दोघीच होतो. त्याच्यामुळे रूम पण मोठी होती. टेन्शन फ्री होतं. यावेळेस गर्दी आहे तिथे. लईच गर्दी डिलिव्हरीची. येण्यासारखे सगळ्याच पेशल रूम ते सगळ्या रूम आधी बुक करून ठेवलं होतं. आम्हाला काय माहिती असं आहे ना गं. हा ना. आता आम्ही बुक करून ठेवलं असते ते डोलेक्स. तर स्पेशल रूम भेटले आता आम्हाला. पण ती छोटीची. चल जाऊदे आता. आजचे दिवस 2च दिवस काढले आम्ही. दोन मिनिटं बाळ झोपते दे. कधी असं झालंय मी घरी जाईन मस्त फ्री मध्ये राहीन. इथे एवढं बोर झालंय. आणि त्यातल्या त्यात माझं दुखणं टाके तेवढे दुखते. मला आहे ना आम्ही स्पेशल रूममध्ये शिफ्ट झालो आहे. आधी भेटलीच नव्हते आम्हाला स्पेशल रूम कारण की ना सगळ्या बुक होत्या. आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झालो तिथे जास्त काही गर्दी नव्हती. पण नंतर सीझरचे पेशंट आले. मग खूप रिक्वेस्ट केल्याच्यानंतर या स्पेशल रूममधली जे पेशंट होते ना त्यांना डिस्चार्ज भेटला. आणि लगेच आम्हाला रूम भेटली. कारण आम्ही जास्तच मागं लागलो त्यांच्या आम्हाला स्पेशल रूम दे म्हणून. आणि ना एवढे जबरदस्त टाके दुखू राहिले ना हे सांगायचं आता. शिव तर आत्ताच आम्ही ना जेवण केलंय आणि बस
बसलोय. जेवण केलं आता आणि बसते ना. बा खेळतय. खेळत नाही, झोपलंय ते आता. झोपलोय बा. पेतान झोपतो, त्याला नको घ्या. नाही. म्हणजे आता नाही, नंतर दाखवून मारायचं. कोण आलं सांबा कसं. नाही, जेवण दाखव. क्या खाया? ते काय? वेगळं आहे का? शिवसाठी बिस्किट आणली. खारे बिस्किट आणली पप्पाने. हा ते काय बिस्किट आणले बघ पप्पाने तुला. चॉकलेट सोडा. ते नंतर मग आता शिवसाठी बिस्किट आणले ते. चॉकलेट आणलं. आधी पार्सल घेऊन आणते. म्हणलं एवढं लांबून घरून टिफिन येण्यापेक्षा आणण्यापेक्षा इथंच घेऊन खातो. इथं सगळं भेटतं तयार करून. तब्येत कशी आहे मग? बरं आहे का? तब्येत बरी बाई. टाके चांगले जाम नसतं. आज तर मला शिकवून घेतली, त्याच्यामुळे आता थोडं बरं आहे. नाही तर दुपारी रडलेच होते मी मोठमोठ्याने. मम्मी डॉक्टर कारपूर बांध जरा. बांधते मी. आत्ता जेवायला बसले होते म्हणून काढलं केलं का. तसं टोपी स्वेटर घालून राहते मी. पण लय गरमी झाली मला. बाई गरमी मानायचीच नाही. आता त्रास नाही होत, नंतर होत. डेंजर. आणि ना मग एवढा टाका दुखत होता. टाके एक टाका नाही, टाके झाले एवढे दुखत होते ना. गाणे रडण्यापेक्षा ते काय टाकी 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 टाके टाके एखादा टाका तोडून टाके असं असं. आता हसू येत बाई. हा ना. पण कसं होतं मग? लय डेंजर होतं सेकंड डिलिव्हरी. तर मग द्यायचं मग एखादं. आता मुलगा झाला, आता अजून एखादी मुलगी होऊन द्यायची का? चांगली हाऊस झाली डिलिव्हरी रूम मध्ये. देवा काय करू, कुठून आपत्ती आली. मम्मी शिजर करायचं. मी म्हणलं मम्मी शिजर करून टाकायचा लवकर होईल. पण शिजरचे आज पेशंट पाहिले बापरे. म्हणलं देवाचे आभार, नॉर्मल झाली. केवढं डेंजर राहतं का शिजरवाल्यांचं. मग तू तर म्हणतात ना शिजर कर. हा ना, लय हाल झाले असते. ते त्यांचं आधी नाही, पण नंतर किती हाल होते ना शिजरवाल्यांचे. ते मग असे पेशंट पाहिले मी डायरेक्ट सगळं म्हणजे उचलूनच ठेवते बेडवर. केवढं डेंजर वाटत. आणि काल ना माझी डिलिव्हरी ना 12:15 झाली. आणि आम्ही घरून आलो होतो 8 वाजता निघालो होतो 8:15ला. आणि ना इथं मला लेबरसाठी ना म्हणजे इंजेक्शन वगैरे ना 10:15ला दिलते. आणि 12 वाजता डिलिव्हरी होऊन गेली. म्हणजे 12च्या पुढून थोडीशी 15-1 मिनिटांनी. तर 2-2.5 तासातच माझी डिलिव्हरी होऊन गेली. म्हणजे लेबरच्या रूममध्ये घेतल्यावरती पटपट झाली. पण लय जास्त टाइम नाही लागला. आणि शिवून आता बाळासंग गप्पा मारतोय. बाळा तर रात्रीचं जागतंय. थोडा वेळ जागून घेऊन झोपून. नाही तर दूध पिऊन घे. आणि शिवच्या बोलण्यावर तो लय रिॲक्ट करतो. कारण शिवनं पोटात असताना बाळाशी गप्पा मारायचा. झोपून घे आत्ताच. झोपून घे. थंडी वाजते का? थंडी वाजते? मम्माला त्रास थंडी नको वाजते का? देऊ. मम्माला त्रास नको देऊ ना. मग मला त्रास नको देऊ. मग प्रियांकाला आधी ना लय मामा उलट्या हो राहिल्या, जाम झाले. कसं तरी होते. आणि म्हणते मला असं झालं 5 मिनिटात घरी जायला पाहिजे, असं झाले मला. भूक लागली आणि बाळाला पण भूक लागली आहे ना. आणि मम्मीला कसं तरी होत आहे. मम्मीला आज दे कसं तरी होत आहे. मम्मीला कसं तरी होत आहे. आज आम्हाला डिस्चार्ज भेटणार आहे. तर आता येणार आहे गाडी घ्यायला धनेदाची. आम्ही आवडतोय. तुम्हाला असं उठून काही आवरावा काही करावं असं वाटत. तुला काय आवरायचं नाही, पण तुला उठावंच वाटत नाही. टाके वगैरे दुखते आणि म्हणजे स्मेल असं मला झालं असं होतंय.
आजपासून शिकवते त्याच्यामुळे आधी बरं आपलं केलं नाही तरी आम्हाला 3 दिवस ठेवलं. हां तर 3 दिवस ठेवलं. ठेवाच लागतं अजून. आता आमचं छान मस्त बिस्किट खातोय आणि तर बाळा मस्त झोपलंय. एवढं डेंजर डोकं ते दुखतंय. काहीच खाण्याची इच्छा पण होत हा दीदी काहीतरी खाय ना गं. नाही. अजिबात काही खाऊ वाटत मग थोडं खावंच लागेल. मग बाळासाठी मग थोडं खावंच लागेल. इच्छा होत नाही चालतं का? घरी गेले ना पहिलं फ्रेश होईल मस्त झोपून घेईल. तुला असं झालंय मी कधी घरी जाईन. आणि त्यातले एक मला टेन्शन गाडीत बसून जायचं लय टेन्शन येतो. आणि अर्धा गाडीत टेन्शन पण ते मळमळ चालेल. होती ना मला. हा काही नाही डोळे झाकून घ्यायचं बस. तेव्हा तर नॉर्मल असतं तेव्हा काही नाही उलटी झाली तर आता उलटी झाली ना उलटी करता करता टाके पण लय दुखत्या. रात्री पण खूप उलट्या झाल्या. टाके पण दुखून 3 जातात वाजता ना. नाही 1:30 वाजताच उलट्या झाल्या ना. हा ना मम्मी मी रडायलाच लागले ते. मम्मीने मग पाय दाबून दिले डोकं दाबून दिला. अरे हात म्हणते पाय मम्मी चोळून तू नसती तर माझं कसं झालं असतं का. मग आता आई राहतीच जवळ हा ना, डिलिव्हरीच्या खरंच आहे. टायमाला. आई नसल्यावर काहीच खरं नाही. आई असल्यावरच बरं राहतं. मम्मीने एवढं डिस्ट्रॅक्ट केलं ना हातपाय दाबून दिले डोकं चोळून दिलं मग झोप लागले. मग झोप लागत नाही. रडायलाच लागली होती. रडत रडतच होती. होते. एवढा त्रास व्हायचा. एक तर वॉमिटिंग झाली त्याच्यात टाके दुखून आले त्याच्यात अंग पण एवढं फन करायचं. तर प्रियंकाला आहे ना बसताच येत नाही. म्हणजे जेवण करायला बसताच येत नाही. अशी मुलीचा फोन आलाय. इथे आहे ना तिला आता पातळ पेज दिली खायला. आता करते जेवण. बाळ झोपलंय. आता आमचं आहे ना सुट्टी होणार आहे. आवरायचंय अजून.